राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। चॅम्पियन ट्रॉफीच्या शेवटच्या ग्रुप सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला। दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रथमच फलंदाजी करताना भारताने श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर 9 बाद 249 धावा केल्या। प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 205 धावांवर ऑल आऊट झाला। भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या। लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता खटाखट 3000 रुपये येणार। शेतकऱ्यांसाठी आनंदाची शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा। 31,000 कोटीची कर्जमाफी होणार। कर्जमाफीचा मोठा निर्णय 10 मार्चला। तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही अत्यंत महत्त्वाची आणि अपेक्षित बाब ठरली आहे। राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। भाजप आणि महायुती सरकारने केवळ कर्जमाफीच नाही तर कर्जमुक्तीचेही आश्वासन दिले होते, म्हणजे शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफ होईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे। मात्र निवडणुकीनंतर या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याने शेतकरी संतप्त आहेत। आता 10 मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार कर्जमाफी जाहीर करणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। रेशनवरील धान्यात गव्हाच्या तुलनेत सध्या तांदळाचे अधिक वितरण होते। नागपुरातील विभागात तांदूळ मोठ्या प्रमाणावर होतो। सध्या तांदूळाचा पुरवठा वाढल्याने नागपुरातील रेशन दुकानांमध्ये गव्हाच्या तुलनेत तांदूळाचे वितरण अधिक केले जात आहे। यापूर्वी गव्हाचे वितरण अधिक होते तर तांदळाचे कमी होते। सध्या एका व्यक्तीमागे 1 किलो गहू तर 4 किलो तांदूळ असे वितरण केले जात आहे। अनुदानामुळे आर्थिक बळ। जिल्ह्यातील 1 लाख ज्येष्ठांना 1,500चे अर्थसहाय्य। वृद्ध, दिव्यांग, विधवा, निराधारांना दरमहा मदत। संजय गांधी योजना समितीच्या माध्यमातून निवड करून ज्येष्ठ नागरिक, विधवा, परित्यक्त्या, देवदासी महिला तसेच निराधार मुले व व्यक्तीला शासनाच्या वतीने दरमहा 1,500 रुपयाचे अनुदान दिले जाते। आधार अपडेट नसलेल्या अनुदान मिळण्यास अडचण। अनेक लाभार्थी आधार अपडेट करीत नाहीत, त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत। सदर अडचणी लाभार्थ्यांनी तलाठी कोतवाल यांच्याकडे सांगाव्यात। आधार कार्ड स्पीड वाढवणार। आता आधार कार्डची कामे होणार झटपट। राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग करणार हे मोठं काम। पीक नुकसान भरपाई पोटी 1 लाख शेतकऱ्यांना 1,37,000 कोटीचे अनुदान। नुकसान भरपाई मिळावी म्हणून याकरिता शासनाच्या पोर्टलवर आतापर्यंत पात्र ठरलेल्या 1,83,623 शेतकऱ्यापैकी 1,51,650 शेतकऱ्याची माहिती अपलोड झालेली आहे। वाहनाची नंबर प्लेट बदला नाहीतर 10,000 रुपयापर्यंतचा होईल दंड। वाहनावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे आता बंधनकारक। 15 मार्च पर्यंत कापूस नोंदणी करून घ्यावी, बाजार समितीने केले शेतकऱ्यांना आवाहन। हिंगोली। मागच्या 2-2.5 महिन्यापासून बाजारपेठेत कापूस येणे सुरू झाले आहे। आज मितीत शेवटचा टप्पा असून कापूस खरेदी ही सुरूच आहे। कापसाची आवक कमी झालेली पाहून CCIने कापूस नोंदणीसाठी 15 मार्च ही शेवटची तारीख जाहीर केली आहे। तेव्हा शेतकऱ्यांनी CCIच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे।